नमस्कार, स्वागत आहे आपलं इंग्लिश रीडिंग या उपक्रमामध्ये क्रिएटेड बाय अनिल पवार 9227381557। चला इंग्रजी वाचूया अगदी सोप्या व अचूक पद्धतीने। यामधील तिसऱ्या दिवसात आपलं स्वागत आहे। चला तर मग 60 दिवसात इंग्रजी वाचन सराव करूयात। चला तर मग बघूया रीडिंग विथ फोनिक्स ई टी 8। आपल्याला माहितच आहे ई चा फोनिक्स म्हणजे साऊंड ए आणि ई टी चा ट ए ट। चला तर मग बघूया पी ई टी फोनिक्स प ए ट पेट। जी ई टी ग चा साऊंड जी चा साऊंड ग, ई चा साऊंड ए आणि टी चा साऊंड ट, ग ए ट। मग याचं प्रोनाउन्सिएशन काय होईल? राईट, गेट। नेक्स्ट वर्ड बघा यम ई टी प्रोनाउन्सिएशन होईल म ए ट। हे फोनिक्स आहे तर याचं प्रोनाउन्सिएशन होईल मेट। यस ई टी फोनिक्स स ए ट आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल सेट। नेक्स्ट वर्ड डब्ल्यू ई टी आणि याचं फोनिक्स आहे व ए ट। प्रोनाउन्सिएशन इज वेट। बघा रीडिंग विथ फोनिक्स ई आणि त्यासोबतच आता नेक्स्ट वर्ड बघूया ई यन। म्हणजे बघा ई चा फोनिक्स ए आणि यन चा फोनिक्स न एन। तर बघूया मग पी ई यन फोनिक्स आहेत प ए न आणि याचं प्रोनाउन्सिएशन पेन। नेक्स्ट वर्ड टी ई यन प्रोनाउन्सिएशन फोनिक्स ट ए न आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल टेन। नेक्स्ट वर्ड आहे बी ई यन याचं फोनिक्स होईल ब ए न आणि प्रोनाउन्सिएशन बघा ब ए न म्हणजे बेन। पुढील शब्द एम ई यन सांगा बघू याचं फोनिक्स काय होईल? राईट, म ए न आणि प्रोनाउन्सिएशन सांगा मेन। नेक्स्ट वर्ड एच ई यन फोनिक्स आहेत ह ए न आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल सांगा राईट, हेन। बघा हे होते ई या फोनिक्स सोबत यन लागून आल्यास। आता पुढील शब्द बघा ई या फोनिक्स सोबत जी लागून आल्यास। बघा जी चा साऊंड काय आहे माहिती तुम्हाला? ग आणि ई चा ए ए ग। तर पहिला शब्द बघूया आपण ई जी जी आपल्या रोजच्या जीवनातील आहे बघा फोनिक्स ए ग राईट आणि याचं प्रोनाउन्सिएशन एग। नेक्स्ट वर्ड बी ई जी आणि याचं फोनिक्स ओळखा तुम्ही, मग ओळखा ब ए ग आणि याचं प्रोनाउन्सिएशन आहे सांगा बेग। नेक्स्ट वर्ड पी ई जी फोनिक्स आहेत प ए ग आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल पेग। नेक्स्ट वर्ड टी ई जी फोनिक्स ट ए ग प्रोनाउन्सिएशन होईल टेग।
नेक्स्ट वर्ड आहे SEG. S चा स, E चा ए आणि G चा ग. स ए ग. आणि याचं प्रोनाउन्सिएशन आहे सेग. आता बघूया ई आणि डी सोबत आल्यास एड. डी चा साऊंड होतो ड आणि ई चा ए, मग काय होईल एड. ई डी एड. प्रोनाउन्सिएशन एड. वर्ड बघा कसे बनतात. BED साऊंड फोनिक्स BED आणि प्रोनाउन्सिएशन बेड. बघा तर नेक्स्ट वर्ड RED. ओळखा बघू याचं फोनिक्स RED. राईट. याचं प्रोनाउन्सिएशन सांगा रेड. पुढील शब्द बघा TED आणि याचं फोनिक्स TED. प्रोनाउन्सिएशन होईल टेड. नेक्स्ट वर्ड MED. फोनिक्स MED आणि याचा करेक्ट प्रोनाउन्सिएशन होईल मेड. रीडिंग विथ फोनिक्स E अशा प्रकारचा शब्दांचा सराव आपल्याला करायचा आहे. बघा तर मग BED बेड. HEN हेन. PET पेट. EGG एग. SET सेट. MED मेड. DEN डेन. TEN टेन. RED रेड. WET वेट. MET मेट. BET बेट. TEG टेग. पुढील शब्द वाचण्याचा तुम्ही सराव करा. NET सांगा तर प्रोनाउन्सिएशन राईट नेट. GET गेट. राईट. अशा प्रकारचे शब्द शोधून वाचा व वहीत लिहा. विथ फोनिक्स EA. हेन. HEN hen is wet. Wet. A hen is wet. HEN hen is wet. Wet. At net net म्हणजे a hen is wet at net. A hen is wet at net near bed. अशी काही वाक्ये शोधून आपल्या वहीत लिहा आणि सराव करा, जेणेकरून आपली वाचनाची गती आणि लेखनाची गती वाढेल. धन्यवाद.